स्वामी समर्थ पाठ दुसऱ्यामध्ये सांगणार आहे. सारखे सारखे मुलं आजारी पडत असेल, एक उठत असेल, एक आजारी पडत असेल आणि असं सारखं होत असेल पावसाळ्यामध्ये, तर तुम्ही काय करायचं आहे, कापूर हा रात्रीच्या टायमाला गरम पाण्यामध्ये टाकून तुम्ही मुलांना वाफ देऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही कापूर जाळू शकतात. रोज तुमच्या घरामध्ये 2 वड्या तरी तुम्ही कापूर जाळून पूर्ण घरभर फिरायचं आहे. त्याच्याने तुमच्या घरातली रोगराई तर बाहेर जाते, पण नकारात्मक शक्ती सुद्धा बाहेर निघून जाते. आणि दुसरं कारण म्हणजे जर तुमचे मिस्टर बाहेर गावाला जात असतील, त्यांना खूप लांबचा प्रवास करावा लागत असेल आणि तुम्हाला मनामध्ये भीती असेल की असं काहीतरी होतं, ॲक्सिडेंट वगैरे होत असेल, तर तुम्ही काय करायचं, कापूर घ्यायचा आणि हनुमंताच्या मंदिरात जाऊन तो कापूर जाळायचा. त्याच्याने त्यांचे विघ्न जे आहे ते तटतात असं म्हणण्यात आलेलं आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा सांगितलेलं आहे. तर तुम्ही कापूराचा हा एक अत्यंत उपयोगाचा असा म्हणजे उपाय तुम्ही करू शकतात. कापूर हा आयुर्वेदिक असा वस्तू आहे जी आपल्या शरीरासाठी आपल्यासाठी खूप लाभदायक आहे. श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.